नाही, या ठिकाणी आज जबाबदारी काहीच नाही, पण एक त्यांनी मला सांगितलंय, आता काँग्रेस विद्यमान शहराचे आहे जे टीम मंडळी आहेत त्यांच्याबरोबर खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण पुणे महापालिकेच्या निवडणुकीला सामोरं जावं. जिथं जिथं शक्य असेल तिथं माझा जिथं नाही का ज्या ठिकाणी एकूणच संपर्क होता त्या संपर्काचा फायदा पक्षाला करून द्यावा, अशाच प्रकारच्या सूचना आहेत. आणि आज मी कुठलंही संघटनात्मक पद न घेता या ठिकाणी या निवडणुकीला सामोरं जातोय. उद्या नका काळाच्या ओघामध्ये मला या संदर्भामध्ये काय जबाबदारी द्यावी हे काँग्रेसचं राज्यातलं नेतृत्व मान्य हर्षवर्धन सपकाळ साहेब आणि देशाचे नेते मान्य राहुलजी गांधी साहेब नक्की ठरवतात. बर, पण पुण्यात अरविंद शिंदे यांच्याशी तुमची याच्यावरती अगदी सविस्तर चर्चा झालेली आहे? हे निश्चित झालेली आहे. मी काँग्रेसच्या प्रवेशाच्या अगोदर सुद्धा मागची 2 दिवसापूर्वी मी उद्या काँग्रेसमध्ये आलो तर नेमकं आपलं सहकार्य राहील का या संदर्भात विचारणा केलेली होती. त्याचबरोबर आज काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर सायंकाळी माझा 2-3 तास मोबाईल स्विच ऑफ होता, पण सायंकाळी साधारणतः 6च्या सुमारास मी त्यांना स्वतः संपर्क साधून प्रवेश झाला. आता इथून पुढं तुमच्या पण प्रशांत जगतापजी, 2 गोष्टी आहेत. आजच त्यांनी असं म्हणलं की मला काहीच माहिती नाही आणि एकंदरीतच काँग्रेसमध्ये तुमच्या प्रवेशाबद्दल सुद्धा अनभिज्ञता होती असं कळतंय. याचा अर्थ काय लावायचा? नाही, एक मुळात तुम्हाला सांगू का, आज सकाळी 11 मला वाटतं 12 वाजेपर्यंत मी काँग्रेसमध्ये येतोय का इतर कुठल्या पक्षात जातोय अशाच प्रकारची चर्चा होती. मी सुद्धा परवा म्हणजे माझे एथिक्स जे होते की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षामध्ये आदरणीय पवार साहेब आदरणीय सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली कामकाज करतोय. पवार साहेब हे आपलं श्रद्धास्थान आहे, इथून आपल्याला बाहेर पडायचं नाही. पण ज्या दिवशी बाहेर पडायचा निर्णय झाला तोपर्यंत मी कुठल्याही पक्षाशी कुठल्या प्रकारचं संधान साधलं नाही किंवा संपर्क साधला नाही. मी ज्या दिवशी राजीनामा दिला त्यानंतर मी नाही का या ठिकाणी मला काही लोकांचे कॉल आल्यानंतर मी काँग्रेस पक्षाच्या राज्य नेतृत्वाबरोबर नाही का या ठिकाणी संपर्क माझा झाला. त्याच्यानंतर त्यांनी पण बट नॅचरल त्या संदर्भामध्ये चर्चा करण्याकरता किंवा पुन्हा माझा प्रवेश घेतला तर उद्या काही अडचण येणार नाही ना, ह्या सगळ्या गोष्टीची खातरजमा करून घेतल्यानंतर आज सकाळी मला साधारणतः 11:30 वाजता तो निरोप दिला की आपण आपल्या काँग्रेसमध्ये घेतलं जाईल आणि मग माझा प्रवेश झाला. त्याच्यामुळं मान्य अरविंद शिंदे जे काँग्रेसचे आताचे शहराध्यक्ष त्यांचा काही दोष नाही, त्यांना किंवा एकूण माझ्याही सहकार्यांना असा प्रवेश असं काही माहिती नव्हतं. काल रात्री 11-11:30 बोलणं झाल्यानंतर तुम्ही उद्या मुंबईत येऊ शकता पण प्रवेशाचा निर्णय अजून नाही असा मला निर्णय दिल्यामुळे मी मोजक्या सहकार्याचे मुंबईत दाखल झालो.